नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. तुम्ही पाहू शकता मस्तपैकी छान कुरड्या बनलेल्या आहेत. एकदम पांढऱ्या शुभ्र आहेत आणि अशा जाड आहेत. म्हणजे एक छान मोठ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत मोठमोठ्या कुरड्या आपल्या. कारण कसं आहे ना, गावाकडे एकदम बारीक असं रेश नाही वापरलं जात किंवा बारीक सोऱ्याचा वापर नाही केला जात. ते जुनाट पद्धतीचे जे सोरे असतात लाकडीवाले, त्याच्याने हे जाड टाकण्यात आलेलं आहे. आणि माझी आई जी आहे ती याच पद्धतीने पहिले टाकायची आणि याच पद्धतीने चीक पण काढलं जायचं. नवीन पद्धतीने मी कधी वापरली नाही आणि मी कधी ट्राय नाही केली, कारण मी सुद्धा फर्स्ट टाईम बनवत आहे. कारण कसं आहे ना, तर पितृपक्ष येतो आणि अक्षय तृतीयेला सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर आमरस आणि पापड जातो, म्हणजेच कुरडई जाते. मग आता देवासाठी जर बनवायचं आहे तर ते छान पद्धतीनेच बनवायला हवं, कारण आपण आपल्याला खायला एवढं चांगलं बनवतो, तर मग देवासाठी का असं बनवायचं. म्हणून सेम माझ्या आईने जसं आई जशी पहिले बनवायची तशी मी बनवते. आता सध्याला तिची तब्येत खराब असल्यामुळे तिने तर काही हेल्प केली नाही, पण बाळाला घेऊन यावेळेस मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे की हां, बघूया कसं होतं. आता इथे मी काय केलं, सगळ्यात अगोदर गहू भिजू घातले. इथे लोकवन वगैरे असं मी गहू वापरले नाही. तुम्ही हवं तर लोकवन वापरू शकता, त्याने चीक छान निघतो. पण माझ्या घरी जसं नॉर्मली जसं कट्टे येतात तसंच आमच्या घरी कट्टे असतात, तर मी त्यातूनच चांगल्या गव्हातले 1 किलो गहू घेतले होते शेराने मोजून. आता इथे पाहू शकता 3 दिवस झालेले आणि मस्तपैकी आपला जे म्हणजे समजा हे दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपलं छानपैकी असं एकदम फुलून आलं. कारण काय ना, मी हे पातेलं उन्हाच्या जवळ ठेवलं होतं, उन्हाच्या अलीकडे, म्हणजे खिडकीतून असं ऊन येतं आणि तिथे मी ठेवलं, त्यामुळे ते खूप लवकर असं भिजल्या गेलेले आहेत आणि त्याचा वास पण फार येत होता. म्हणून मी सेकंड डे लगेच चीक काढायला घेतला होता. तर इथे पाहू शकता छान अलगद पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला याचं. आणि आणखी एक की जेव्हा आपण जास्त दिवस गहू मुरत घालतो, 4 किंवा 5 दिवस, तेव्हा काय होतं, त्याचा खूप आंबट वास यायला लागतो आणि ते खायला पण कसे असे थोडेसे आंबट लागतात आणि ती चव कुरडईला चांगली नाही लागत. म्हणून आपण 3 दिवसच पुरेसं होतात खरं तर चीक भिजू घालायसाठी. चौथ्या दिवशी काढला तर मी त्यातलं पाणी निथळू शकता आणि मग चीक शिजवायला घेऊ शकता. आता इथे पाहू शकता मस्तपैकी मी ब्लेंड करून घेतलेले आहेत गहू. आता हे आपल्याला काय करायचे, व्यवस्थित असं चोथा पिळून घ्यायचा आणि टाकायचा. आता हे काढण्याची पद्धत पण एक आहे. सगळ्यात पहिले मी याला मिक्सरमध्ये टाकलं, थोडंसं पाणी घातलं, कोरडं नाही काढलं, थोडंसं पाणी घालून जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. नंतर त्या पातेल्यात पूर्ण टाकलं होतं मी. आता त्याला काय केलं, मी जो कोंडा आहे तो सगळा पिळून यात घातला आणि ते जे आपलं पांढरं चीक उरलेलं आहे ते आपल्याला छान डब्याला, मी इथे काळी ओढणी लावलेली होती, त्यात आपल्याला छान गाळून घ्यायचं आहे. वाटलं तर तुम्ही या चाळणीने सुद्धा पहिले गाळून घेऊ शकता आणि नंतर कपड्याने एकसाथ सगळं गाळू शकता. खरं तर तेच पुरतं, कारण व्यवस्थित होतं. पण आता इथे कसं मी बांधलं होतं, मला वाटलं होईल, पण काय ना, माझ्याकडून पण ॲक्च्युअलमध्ये ते सटकल्या गेलं होतं. नंतर कपडा सटकतो ना, तर प्रॉब्लेम होते आणि चाळणी त्यावर ठेवल्याच्या नंतर तर आणखी अवघड जातं. तरी पण तुमच्या मदतीला जर कोणी असेल तर हे खूप सोपं जाईल, अवघड नाही जाणार. तर मला मदतीला कोणी नव्हतं, मी घरात एकटीच होते आणि त्यात बाळ सतवत होतं, म्हणून मी माझ्याकडून ट्राय केलं फर्स्ट टाईम बनवायला आणि खरं तर ते चांगलं झालं. कारण कसं आहे ना, आई जेव्हा बनवायची तेव्हा मी चीक काढू लागायचे, म्हणजे कोंडा पिळणं, चीक काढणं वगैरे, त्यातलं पाणी काढणं, या सगळ्या गोष्टी मला माहीत होत्या. इव्हन पाणी तापवायला किती ठेवायचं हे सुद्धा माहिती होतं. पण जेव्हा शिजवायला जायचो तेव्हा कसं कुणा ना कुणाची मदत लागते आणि तेव्हा मग मी थोडंसं असं हलवून वगैरे द्यायचं, पण तेवढं माझ्याच्याने व्हायचं नाही. पण आता लग्नानंतर मी 1-2 वेळा ट्राय केले, तेव्हा पण ते जमले नव्हते. पण नंतर मग थर्ड टाईम केल्याच्यानंतर ते जमले आणि आता ही 4th टाईम आहे. पण यावेळेस मी एकटीच बनवते, कारण माझ्या हेल्पला कोण नाही. पहिले आई होती म्हणून ते जमलं होतं. तर आता इथे पाहू शकता छानपैकी आपण चाळणीने चीक गाळून घेतला आहे. मोठा डब्बा घ्यायचा किंवा मोठं पातेलं घ्यायचं ज्याच्यात पण आपण चीक काढतो. कारण काय होईल ना, आपण पाणी भरपूर घातलो हा कोंडा धुण्यासाठी, जोपर्यंत पांढरं पाणी निघत राहतं तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. पण कम्प्लिटली धुत नाही राहायचं. एक 3 ते 4 वेळ कोंडा धुतला म्हणजे व्यवस्थित सगळं चिकाचं पाणी निघून जातं. आपल्याला हा कोंडा 3 ते 4 वेळ पिळून घ्यायचा आहे, म्हणजे 3 ते 4 वेळा पाण्याने धुतल्याच्या नंतर पिळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा हे चीक गाळायचं आहे. जर तुम्ही चाळणीने गाळत असाल तर मग तुम्हाला परत एकदा गाळावं लागेल, पण इथे मी सध्याला ओढणी बांधली होती तर गरज नाही पडली, म्हणून मी एकाच टायमाला सगळं करून घेतलेलं आहे. त्यानंतर
या डब्यामध्ये, म्हणजे जे आपण चीक काढले आहे तर पाणी तर भरपूर होतं आणि तेवढ्या पाण्यामध्ये आपल्याला ते गव्हाच्या कुरड्या बनवायच्या नाही आहेत. आपल्याला काय हवी आहे, याच्या खालची खडी हवी आहे, म्हणजे जो एकदम छान असा पूर्ण गास असतो, छान खाली असं पांढरं पांढरं पीठ निघतं, चीक निघतो, तो आपल्याला हवा आहे. मग याच्यावरचं पाणी जेव्हा आपण याला आणि आणखी एक याला झाकून ठेवलं तर याला असं धक्का लागेल किंवा परत परत हलवायची गरज पडेल अशा ठिकाणी ठेवू नका. कारण काय होईल, मग त्यामधलं पाणी असं व्यवस्थित तरंगणार नाही. त्यामुळे याला अशा ठिकाणी ठेवा जिथे आपला हात नाही लागणार, म्हणजे जे काही वरचं पाणी आहे ते आपल्याला गाळून घेतील. आता इथे पाहू शकता आपला कोंडा एकदम व्यवस्थित तयार झालेला. हा तुम्ही गाईला खायला द्या, कारण हे गाईसाठी खूप पौष्टिक असतं. मी नेहमी गाईलाच देते, किंवा मग तुम्ही धापुड्या पण टाकू शकता. विदर्भामध्ये सुद्धा याचा खूप वापर केला जातो धापुड्याचा, आणि भाजल्यानंतर आरावर भाजायच्या, म्हणजेच कोळशावर, त्या खूप खमंग लागतात. आता इथे पाहू शकता डब्यामध्ये पाणी वर साचलेलं आहे. आता आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्याच्यानंतर जे खालचं घट्ट असं बसलेला चीक असतो तो आपल्याला व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे आणि त्याचं किती प्रमाण भरतं ते एका डब्यामध्ये मोजून घ्यायचं. आपल्याला पाणी काढताना पण अलगद हाताने काढायचं, बघायचं की चीक त्यात पडला, म्हणजे चीक गेला नाही पाहिजे. पांढरं पांढरं यायला लागला म्हणजे आपल्याला ते सोडून द्यायचं. मग थोडंसं पाणी उरलं तरी काही हरकत नाही, त्यामध्ये एवढी काही प्रॉब्लेम नाही होत. हे बघा पांढरा चीक येतो आहे, पांढरा चीक यायला लागला की आपल्याला ते सोडून द्यायचं. अलगद हाताने आपण पाणी काढलं इथे. हे बघा झालं आपलं मस्तपैकी चीक तयार आहे. तर याला आपल्याला खडी फोडून घ्यायची आणि एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. पाहू शकता एकदम घट्ट असं बनली. थोडंसं पाणी वर आहे, पण काय ना तर जेव्हा आपण काढतो तेव्हा तर थोडंसं धक्का लागतो, तर तेवढ्या पाण्याला काय हरकत नाही, पण अदरवाईज जास्त पाणी तुम्ही घेऊ नका. आता हे आपण एका छान भांड्यामध्ये मोजून घेऊया, बघूया किती भरतं आपलं. आता इथे पाहू शकता मी एका पातेल्यामध्ये घेतलं, 2 सेम साईजचे पातेले आहेत ऑलमोस्ट. आता यामध्ये मी जेवढा चीक भरला आहे त्याच्या तेवढंच पाणी घेतलं, पण मी अर्धं पाणी काढून ठेवते, कारण कसं आहे ना, कधी कधी जुनाट गहू असेल तर त्याचं चीक जास्त भरतं आणि कधी कधी म्हणजे ज्याची त्याची पद्धत असते बनवण्याची, कारण कधी कधी पातळ चीक झाला की प्रॉब्लेम होते. आणि मी कसं यावेळेस माझ्या सोबतीला कुंडे आणि मला तो रिस्क घ्यायचा नाही आहे, पण नॉर्मली जेवढा चीक आपण काढला आहे तेवढंच पाणी पुरेसं होतं. पण आता मला सवय आहे, जसं मी पहिलेपासून आईला वहिनीला करताना पाहिलेलं आहे, ते अर्धंच पाणी घेतात यातलं. अर्धं म्हटलं तरी पाऊण काढून नंतर ते गरम पाणी घालत घालत ते प्रमाण ठरवतात. तर म्हणून मी तुम्हाला एकदम प्रमाण तर नाही सांगू शकत, म्हणून जेवढं चीक असेल तेवढं पाणी घेतलं म्हणजे ते प्रमाण व्यवस्थित होतं. त्यानंतर आपण एक जाड शेवचा हे घेतो आहे, बेस घेतो आहे. पण आता इशू काय, ही दाखवली तो सोऱ्या मी वापरत नाही आहे, माझ्याकडे जुना लाकडी सोऱ्या आहे. तर त्यात असं मोठेच साचे राहायचे पहिले, बारीक असं शेव पडेल अशी यायचे नाही. आता हे नवीनमध्ये येतात, म्हणून कसं झालं, ज्या कुरड्या बनलेल्या आहेत 2 प्रकारच्या बनलेल्या आहेत, लहान पण आहेत मोठ्या पण आहेत, बारीक आणि जाड्या पण आहेत. तर हे सगळं मिश्रण झालेलं आहे. तुमच्याकडे जो सोऱ्या असेल तुम्ही तोच सोऱ्या वापरा. आता इथे पाहू शकता छानपैकी आपलं पाणी उकळलेलं आहे. यामध्ये मीठ टाकायचं, तीळ घालायचे, तुम्हाला तीळ जेवढे आवडतील तेवढे घाला. पण आता कसं आहे ना, विदर्भात जेव्हा कुरड्या बनतात स्पेशली तिळाच्या बनवल्या जातात, तर त्यात तीळ भरपूर प्रमाणामध्ये घालतात पापड्या बनवताना सुद्धा. पण इथे मी थोडंसं चवीसाठी घातलेले आहेत, तुम्ही तुमचं प्रमाण तुमच्या अंदाजे ठरवू शकता. आता पाणी उकळल्याच्यानंतर आपल्याला हे सगळं चीक छान विस्करने विस्क करत घ्यायचं आहे, म्हणजे ते काय होईल, छानपैकी शिजलं गेलं. तर इथे मला सोबतीला कोणतरी हवं होतं, म्हणून मी एका ताईला हाताखाली घेऊन तेवढं शिजवून घेतलं. शिजवून म्हणजे फक्त चीक हाटून घेतला आणि त्याला झाकून ठेवलं होतं. आता इथे पाहू शकता आपलं मस्तपैकी चीक झालेलं आहे. यात मी थोडंसं गरम पाणी पण ॲड केलं होतं. आता जसं क्वांटिटीनुसार मी तसं ॲड करते, कारण कसं सध्याला माझ्या मर्दीला फारसं कोणी नाही. आता शेजारच्या ताई होते म्हणून सध्याला त्या थोड्या वेळासाठी आल्या, पण नेहमी कामामुळे कोणाचं येणं होत नाही आणि बोलवायला पण चांगलं वाटत नाही. ते पण एक आहे, कारण आपल्या कामासाठी दुसऱ्याला मेहनत करायला लावणं किंवा बोलवणं शोभत नाही आणि चांगलं नाही वाटत, तर मला तरी चांगलं नाही वाटत. आता इथे पाहू शकता आपला चीक निघतो आहे, पाण्यात हात घालून चीक काढून पाहायचा, निघतो आहे म्हणजे तो व्यवस्थित शिजला आहे. तरी पण नाही म्हणता चीक शिजवायला जवळपास एक 25 ते 30 मिनिट आरामात लागतात, एकदम लो फ्लेमवर. कारण कसं आहे ना, मीडियम फ्लेमवर जरी याला ठेवलं तरी पण ते जळण्याची शक्यता असते.
म्हणून याला व्यवस्थित मिक्स करायचं छोटे चमच्याने किंवा जसं तुम्हाला हाताला पडेल. आता माझ्याकडे 1च किलोचं चीक बनवलं होतं आणि ते कमी प्रमाणात भरतं म्हणून मी ते चमचा वापरला आहे थोडासा, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स करता येईल. गाठी फुटल्या म्हणजे आपल्याला काही टेन्शनच नाही. आता आणखी एक प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण चीक शिजवतो, शिजताना तर ते व्यवस्थित दिसतं, पण कुरड्या घातल्याच्यानंतर त्या तुटायला लागतात. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कुरडया तुटण्याचं कारण एक आहे की एक तर चीक व्यवस्थित शिजला नसेल तर कुरडई तुटते. दुसरी गोष्ट, चीक थंड झाल्याच्या नंतर जेव्हा आपण कुरडई टाकतो तेव्हासुद्धा त्यात गाठी होतात आणि ती तुटायला लागते. ही पण एक रिॲलिटी आहे. त्यामुळे गरम गरम चिकाच्या कुरडया घातल्या म्हणजे त्या काय होतात एका तारामध्ये येतात, त्यात गुठळ्या वगैरे नसतात आणि त्यामुळे ती व्यवस्थित अशी चिटकून पण बसते आणि छान होते पण. आता म्हणजे तिसरा एक प्रकार आहे कुरडई तुटण्याचा, की आणखी एक होतं की जेव्हा आपल्या सोऱ्या वगैरे खूपच आपण बारीक घेतो शेवचा वगैरे, त्यानेसुद्धा कधी काय होतं की खूपच ते वाळल्याच्यानंतर बारीक होतात आणि तुटल्या जातात. तर त्यामुळे सुद्धा कुरडया तुटतात. त्यामुळे कधी पण चीक शिजवत असाल तर व्यवस्थित शिजवा, त्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा, त्याला जास्त वेळ शिजू द्या. टाकताना सुद्धा गरम टाका, जेणेकरून काय होईल ते एकावर एक व्यवस्थित बसतील आणि रेषा पडतील. थंड झाल्याच्यानंतर तुटणार नाही. आणि आणखी एक, ओलसर असताना जेव्हा आपण काढतो तेव्हा पण खालून कधी काय करतो आपण, त्याचा जर एकमेकाला लागलेला तार असतो ते तोडून काढतो. तर त्यामुळे काय होतं, त्यामुळे सुद्धा कुरडया तुटतात, कारण त्याचा जो आधार एकमेकाला चिटकलेला आहे तोच तुटला आहे. तर मग बाकीला जे उरलेलं आहे ते सुद्धा गळून पडतं. जसं की माझ्या बाबतीत झालेलं, लहान मुलांनी जे टाकले होते का त्यांनी जेव्हा उलटले होते तेव्हा त्यांनी तसंच केलं. आणि हे पाहू शकता दुसरी कुरवडी, ही जी टाकलेली आहे ही एकदम व्यवस्थित फुलल्या जाईल, कारण ही मोठ्या सोऱ्याची होती आणि ती व्यवस्थित फुललेली आहे. आता हे तर फक्त एका दिवसाच्या वाळण्याने झालेलं आहे. जेव्हा तुम्ही त्याला चांगलं ऊन देसाल आणखी छानपैकी कुरडई फुलल्या जाते. इथे पाहू शकता एकदम खरपूस अशी कुरडई तयार झालेली आहे. एकदम पांढरी शुभ्र आहे आणि व्यवस्थित अशी तळलेली आहे. मग आतूनसुद्धा ते व्यवस्थित तळली म्हणजे ती खरपूस झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच.